Hello dear friends and welcome back to our English learning platform DK's class, where you are watching the video number 14 of this English speaking course. Dear friends, as you know that in recent two videos we have learned how to use can and how to use could to speak English. can चा यूज करून आपण प्रेझेंट स्टेटमधील आपली ॲबिलिटी किंवा क्षमता आपण कसे सांगू शकतो किंवा पॉसिबिलिटी कशी सांगू शकतो आपण हे शिकलो. त्यानंतर आपण couldचा यूज करून पास्टची ॲबिलिटी किंवा पास्टमधील क्षमता पॉसिबिलिटी आपण कसे सांगू शकतो हे आपण शिकलो. ती डॉक्टर बनू शकेन, तुम्ही इंग्लिश बोलू शकाल, अशा प्रकारचे सेंटेन्सेस जे की फ्युचरमधील भविष्यातील पॉसिबिलिटी किंवा ॲबिलिटी सांगतायत हे आपण कसे बोलू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, असे सेंटेन्स बोलण्यासाठी ज्या स्ट्रक्चरचा यूज होतो ते स्ट्रक्चर आहे विल बी एबल टू. थोडंसं लॉंग आहे परंतु इझी आहे यूज करायला. विल बी एबल टू. सो डिअर फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न how to use will be able to speak English. And one more thing, if you haven't subscribed this channel, please subscribe it and then hit that bell icon and then choose all options so that you will get timely notifications of upcoming videos. So dear friends, without any delay, let's get started. मित्रांनो, कदाचित तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की ज्याप्रमाणे मागील व्हिडिओजमध्ये आपण हॅवचा यूज केला प्रेझेंटसाठी आणि फ्युचरसाठी आपण विल हॅवचा यूज केला, मग त्याचप्रमाणे जर आपण प्रेझेंटमध्ये कॅनचा यूज करतो तर फ्युचरमध्ये विल कॅनचा यूज का नाही करत? तसे नाही होत. बी एबल टू हा जो आहे याचा अर्थ कॅनसारखाच होतो, म्हणजे बी एबल टूला कॅनचा भाऊच समजावे आणि त्यानुसार विल बी एबल टूचा यूज करावा. फ्रेंड्स, in this first part we will be learning how to say affirmative sentences using will be able to. will be able to चा यूज करून होकारार्थी वाक्य आपण कसे बोलू शकतो ते आपण आता बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. स्ट्रक्चर सेम असणार आहे. सब्जेक्ट प्लस विल बी एबल टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ज्याप्रमाणे कॅन आणि कुडचा यूज केला त्याऐवजी फक्त will be able to चा यूज करायचा आहे. लेट्स हॅव सम सेंटेन्सेस. आय विल बी एबल टू शूट व्हिडिओ. मी एक व्हिडिओ शूट करू शकेल. आय विल बी एबल टू पोस्ट व्हिडिओज. मी व्हिडिओज पोस्ट करू शकेल. आणि जर मला असे म्हणायचे आहे की मी हा कोर्स कंप्लीट करू शकेल, कसे म्हणणार? कम ऑन. एक्झॅक्टली, I will be able to complete this course. Let's have next sentences. You will be able to sing a song. तुम्ही एक गाणं गाऊ शकाल. You will be able to get a job. तुम्ही एक जॉब मिळवू शकाल. आता मला असे म्हणायचे आहे की तुम्ही इंग्लिश बोलू शकाल, तर कसे म्हणणार? will be able to चा यूज करून. Come on, try. Perfect. You will be able to speak English. Very good. Moving on. He will be able to complete his homework. तो त्याचा होमवर्क कंप्लीट करू शकेल. He will be able to drive the car. तो कार ड्राईव्ह करू शकेल. आता मला असे म्हणायचे आहे की हा डान्स करू शकेल. कसे म्हणणार मी? Excellent. He will be able to dance. Very good. Moving on. Neeraj will be able to win second gold medal. नीरज सेकंड गोल्ड मेडल मिळवू शकेल. It will be able to fly soon. ते लवकरच उडू शकेल. आता मला असे म्हणायचे आहे की करण स्टेजवर बोलू शकेल. कसे म्हणणार? Very good. Karan will be able to speak on the stage. Let's have next sentences. She will be able to cook food. She will be able to pass the exam. The exam pass करू शकेन. Last,
ती पैसे कमवू शकेल. कसे म्हणणार? कमाविणे, अर्न. कसे म्हणणार विल बी एबल टूचा यूज करून? एक्झॅक्टली, शी विल बी एबल टू अर्न मनी. ऑल राईट फ्रेंड्स, आय होप विल बी एबल टूचा यूज करून अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी वाक्य आपण कशा प्रकारे बोलू शकतो याबद्दल कंप्लीट आयडिया तुम्हाला आलेलीच असणार आहे. नाउ डिअर फ्रेंड्स, इट्स टाइम टू गेट इन टू द सेकंड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, हाऊ टू स्पीक निगेटिव्ह सेंटेन्सेस युजिंग विल बी एबल टू. मित्रांनो, विल बी एबल टूचा यूज करून निगेटिव्ह सेंटेन्सेस बोलण्यासाठी विलच्या नंतर नॉटचा यूज करायचा. म्हणजे ते होईल विल नॉट बी एबल टू, किंवा तुम्ही विल नॉटचा शॉर्ट फॉर्म वोंटचा सुद्धा यूज करू शकता. आयदर विल नॉट बी एबल टू किंवा वोंट बी एबल टू, यापैकी कोणत्याही एका स्ट्रक्चरचा तुम्ही यूज करून निगेटिव्ह सेंटेन्सेस बोलू शकता. सो लेट्स हॅव सम सेंटेन्सेस युजिंग विल नॉट बी एबल टू. आय विल नॉट बी एबल टू गो टू स्कूल. मी शाळेत जाऊ शकणार नाही. मग त्यामध्ये वेळसुद्धा टाकू शकतो. आय विल नॉट बी एबल टू गो टू स्कूल टुमारो. मी उद्या शाळेत जाऊ शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू हेल्प यू. तो तुम्हाला मदत करू शकणार नाही. शी विल नॉट बी एबल टू ट्रॅव्हल. ती प्रवास करू शकणार नाही. अजून दुसरं एक्झाम्पल बघायचं ठरलं तर विराट विल नॉट बी एबल टू लीड टीम इंडिया. विराट टीम इंडियाला लीड करू शकणार नाही. मित्रांनो, मागील अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस जे आपण बघितले त्यांना जर आपण निगेटिव्हमध्ये चेंज करायचे ठरले तर ते कसे करू शकतो? लेट्स हॅव एक्झाम्पल्स. फर्स्ट सेंटेन्स, आय विल बी एबल टू शूट अ व्हिडिओ. मी एक व्हिडिओ शूट करू शकेन. आता हे मला निगेटिव्हमध्ये बोलायचं आहे. कसे बोलू शकेल? एक्झॅक्टली, आय विल नॉट बी एबल टू शूट अ व्हिडिओ. मी व्हिडिओ शूट करू शकणार नाही. सेकंड सेंटेन्स, यू विल बी एबल टू सिंग अ सॉन्ग. कसे होईल निगेटिव्ह? परफेक्ट, यू विल नॉट बी एबल टू सिंग अ सॉन्ग. थर्ड सेंटेन्स, he will be able to complete his homework. कसे होणार निगेटिव्ह इथे? ॲब्सोल्युटली राईट, he will not be able to complete his homework. तो त्याचं होमवर्क कंप्लीट करू शकणार नाही. ऑल राईट फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव लर्न्ड हाऊ टू स्पीक निगेटिव्ह सेंटेन्सेस युजिंग विल बी एबल टू. विल बी एबल टूचा यूज करून आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलू शकतो हे आपण आत्ताच शिकलेलो आहोत. आय होप आत्ता जी लर्निंग झाली अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेसची ही चांगल्यापैकी तुमच्या लक्षात आलेली असणार आहे. आणि नेक्स्ट जे सेंटेन्सेस आहेत यांना निगेटिव्हमध्ये चेंज तुम्ही इझिली करू शकता. हा टास्क तुमच्यासाठी. डिअर फ्रेंड्स, नाव इट्स टाइम टू गेट इन टू द थर्ड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, हाऊ टू आस्क क्वेश्चन्स युजिंग विल बी एबल टू. मित्रांनो, विल बी एबल टूचा यूज करून वर्बल क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन विचारणे थोडेसे ट्रिकी वाटू शकते तुम्हाला, कारण की ते 4 वर्ड्स आहेत, विल बी एबल टू. त्यामुळे यूज करत असताना थोडासा गोंधळ होऊ शकतो, मिस्टेक्स होऊ शकतात. बट डोंट बॉदर अबाउट मिस्टेक्स. हा आपला पहिला नियम आहे. त्यामुळे मिस्टेक्स झाल्या तरी काही हरकत नाही. मिस्टेक्स आर द पार्ट ऑफ आवर स्पीकिंग जर्नी. सो लेट्स हॅव सम सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स, I will be able to complete this course. I will be able to complete this course. मी हा कोर्स कंप्लीट करू शकेन. आता इथे मला वर्बल क्वेश्चन विचारायचा आहे. मी हा कोर्स कंप्लीट करू शकेन का? तर कसे? विलचा यूज फक्त सेंटेन्सच्या अगोदर करायचा. कसा होणार मग वर्बल क्वेश्चन? एक्झॅक्टली, विल आय बी एबल टू कंप्लीट दिस कोर्स? विल आय बी एबल टू कंप्लीट दिस कोर्स? मी हा कोर्स कंप्लीट करू शकेन का? आणि WH क्वेश्चन जर विचारायचा ठरला तर विलच्या अगोदर WH वर्डचा यूज करायचा. कसा? आता हूचा यूज करून बघा. हू विल बी एबल टू
complete this course? Who will be able to complete this course? त्याचा आन्सर येईल I. किंवा this course हे जर आपल्याला आन्सर हवं असेल तर तिथे आपण व्हॉटने सुद्धा प्रश्न विचारू शकतो. कसा? What will I be able to complete? What will I be able to complete? थोडंसं ट्रिकी वाटत असेल तुम्हाला, कन्फ्युजिंग वाटत असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करा त्यावेळेस इझी होईल. डिअर फ्रेंड्स, लेट्स हॅव सेकंड एक्झाम्पल. यू विल बी एबल टू सिंग अ सॉन्ग. तुम्ही एक गाणं गाऊ शकाल. तर वर्बल क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही एक गाणं गाऊ शकाल का? कसं होईल मग? परफेक्ट. विल यू बी एबल टू सिंग अ सॉन्ग? विलचा यूज फक्त सेंटेन्सच्या सुरुवातीला केला. विल यू बी एबल टू सिंग अ सॉन्ग? तुम्ही गाणं गाऊ शकाल का? आणि WH क्वेश्चन कसा होईल? करेक्ट. हू विल बी एबल टू सिंग अ सॉन्ग? हू विल बी एबल टू सिंग अ सॉन्ग? किंवा इथे जर व्हॉटने जर क्वेश्चन विचारायचा असेल तर तो कसा होईल? व्हॉट विल यू बी एबल टू सिंग? व्हॉट विल यू बी एबल टू सिंग? नेक्स्ट सेंटेन्स बघूया. ही विल बी एबल टू ड्राईव्ह अ कार. वर्बल क्वेश्चन कसा होणार? व्हेरी नाईस. विल ही बी एबल टू ड्राईव्ह अ कार? तो कार चालवू शकेल का? आणि WH क्वेश्चन, हू विल बी एबल टू ड्राईव्ह अ कार? किंवा व्हॉट विल ही बी एबल टू ड्राईव्ह? व्हॉट विल ही बी एबल टू ड्राईव्ह? मित्रांनो, अशा प्रकारे आपण विल बी एबल टूचा यूज करून वर्बल क्वेश्चन्स किंवा WH क्वेश्चन्स विचारू शकतो. यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागणार आहे. कॅन आणि कुडपेक्षा थोडंसं लेंथी स्ट्रक्चर आहे, त्यामुळे थोडीशी जास्त इथे प्रॅक्टिस करावं लागणार आहे तुम्हाला. सो डिअर फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड अवर लर्निंग ऑफ विल बी एबल टू. Friends, in this session we have learned how to use will be able to. Will be able to चा यूज आपण कसा करू शकतो हे आपण शिकलो. त्याचबरोबर will be able to चा यूज करून आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलू शकतो, निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलू शकतो, आणि शेवटी वर्बल क्वेश्चन्स किंवा WH क्वेश्चन्स आपण कसे विचारू शकतो हे आपण शिकलेलो आहोत. आय होप विल बी एबल टूची छान लर्निंग तुमची झालेली आहे आणि नक्कीच तुम्ही आजपासून विल बी एबल टूचा यूज तुमच्या डे टू डे लाईफमध्ये नक्कीच कराल. करणार ना? दॅट्स ग्रेट. सो डिअर फ्रेंड्स, दॅट्स इट फ्रॉम टुडेज सेशन. नाव आय एम गोइंग टू टेक युअर लीव. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप growing. Have a nice time. I will be back very soon. Bye.